पुष्पा, थांब थांब पुष्पा. मायरी, पुष्पाने बी ऊस घेतला. आपण घेतला चिंताजी बाबा, तसाच घेतला पुष्पाने ऊस. शांते, तुला काय वाटते? तूच घेतला काय गुळाचा ऊस? आजकाल लय जण वापरतात शांते हा ऊस. पुष्पा, येतो कामं झाले की हळदी कुंकाले. आज 5 बायच्या ओट्या भरतो ना. हा शांताबाई, येतो ना? तू बी येतो माझ्या घरी. ठीक आहे पुष्पा, येतो मग मी. झालं काय भाजीपाला घेणं सगळं सामान संक्रांतीचं? शांताबाई, फक्त ऊसच नव्हता, बाकी सगळं कालच नेलं मी. चल मग येतो शांताबाई. तू दिसली म्हणून इकून आली मी, नेहमी तिकून चालली होती. चल ये शांताबाई मग. हा हा येतो पुष्पा. चिंताजी बाबा, काय गंमत पाहून राहिली आमच्या गोष्टी ऐकायची? चला ना. पुष्पा, मला नाही बोलावलं पुष्पा, मला नाही म्हटलं येता शांताराम भाऊ म्हणून. अरे वा, या ना मग शांताराम भाऊ तुम्ही. पण ओटी भरा लागेल बरं, आणि तुम्हाला उखाणा बी सांगा लागेल. पुष्पा, उखाणा काय? मी तर आता देतो सांगून तुला उखाणा. पण नाही, 4 बायांनी सांगेन मी शांतीच्या नावाचा. काय करावे माणसाचं. पुष्पा, तू जाय, येतो मी. ठीक आहे शांताबाई. शांताराम भाऊ, या मग संध्याकाळी. येतो येतो. संध्याकाळी शांताराम भाऊची मजाच घेतो मी आता. मला लय वेळ खुशी होतात. चिंतेश बाबा, तुम्हाला शोभते का असं म्हणणं? संध्याकाळी येतो मी आणि मला बोलावलं नाही. बैया का तुम्ही? तुमची ओटी भरा लागते काय? शांते, असं आहे काय? बाहेर गेल्या पाहिजे हळदी कुंकाने म्हणून? माणूस गेला तर काय लड्डू खाऊन येईन, त्याच्यात काही चुकी आहे काय? जातोच मी संध्याकाळी, पाहिजे होतो. तुला काय वाटते? चिंतेश बाबा, ज्या गोष्टी शोभतील त्याच करा. सून आली ना तरी बदलणे का तुमच्या अंगी? तू सुधार पहिले शांते. मला निघाली सुधरायले. चल. मला कोणा विचारपूस केली की शांतीच्या जीवावर आली काय? मी बिचारी मागच्या जन्मातली मै दुश्मनीन होय की सवत होय, देव जाणे. बोर घ्या बोर, ताजी ताजी बोर. आई, हे आता सविता काकू होत? हाव बबली, सविता होय. तुला काय वाटते सविता काय अशी तशी आहे काय? कोणतं काम करीन ते काही सांगताच नाही येत तिचं. काकू, काकू द्या ना आता थोडेसे, द्या ना काकू. त्या दिवशी मी वावरातून बोरं आणले, तुम्ही मागतले की मला जबरदस्ती ना. आता फक्त 4-5च बोरं द्या काकू. सोने, तू आई सांगायला तुम्ही आता थांब. तू माझ्यातले बोरं घेऊ पाहून आला तू थांब. सोने, मॅडम मॅडम, काही नाही काही नाही, चाललो मी. थांब सोने, तुला बोरं पाहिजे ना? हा मॅडम, मला बोरं पाहिजे. नाही बबली, तू विकत घ्या लागेल पहिले, मग वाटप करा लागेल. मी एवढं मोठे काटे गोटेंनी गेली बोरं याच्यासाठी नाही, त्याला बोरं नाही देत मी. अरे काकू, तुम्ही एवढ्या मेहनतीने बोरं आणले, वावरात जाऊन वेचून झाडा खालून, मी तुमचे फुकटांनी बोरं घेईन काय काकू? तुम्ही द्या त्याला, त्याचे पैसे मी देते. मॅडम, तुम्ही किती चांगले आहे मॅडम. हे काकू होतं लोकांच्या जवळचे बोरं खाते आणि स्वतःच्या जवळचे बोरं देत नाही कोणाले. थांबे सोने, पहिली बोरं द्या तुम्ही. मॅडमने सांगितलं बोरं द्या म्हणून. द्या द्या द्या, लवकर लवकर. बबली, चल म्हणले, ऊस भारी होऊन राहिले. तू ये बोरं घेऊन. ठीक आहे, चलत्या वाहत मी, आलीच मी. सुषमा, ने ना बोरं, ने ना. पैसे द्यायला लागतील म्हणून ढाकामा तिकून चालली काय? नाही नाही काकू, मी आव ना बोरं घ्यासाठी. द्या, मला पण द्या. तुमच्याजवळ माप तर काहीच नाही बोरं मापायसाठी. कशाला देऊन आले तुम्ही बोरं? ते काकू लई चिकट आहे बरं. हातात देते जराशे. 10 रुपयाचे बोरं म्हणते 20 रुपयाचे झाले, म्हणून ते काकू माप ठेवत नाही काही. सोन्या, तू शांत राह. द्या काकू बोरं, द्या याला. वा पुष्पा काकू, छान तयारी केली तुम्ही. मनीषा, सविताची तारीफच करशील काय? तिला उखाणं गिखाणं विचारशील एखादा? आई, तुम्हाला माहित आहे, मी ज्या बाया आल्या त्या बाया सर्वांना उखाणं विचारून राहिली. पुष्पा काकूला सोडून काय मी तसं? पुष्पा काकू, लवकर सांगा तुम्ही उखाणा. मनीषा, मला उखाणा नाही येत ना मनीषा. येते काकू, येते. आजच्या दिवशी सर्वांना उखाणा येते. एक काम कर, तू सांग पहिले. नाही नाही, तुम्ही आला आमच्या घरी, मी तुमच्या घरी आली की मग सांगेन. तसं नाही मनीषा, घर मालकींना पहिले सांगा लागते, नंतर मी सांगतो ना. दे मनीषा सांगून, मी ऐकलंच नाही तुझ्या तोंडचा उखाणा अजून. मनीषा, सांग सांग, मला बी माहित पडलं पाहिजे. माई बायको मै नाव कसं घेते तर. सांग मनीषा, सांग. तुम्ही जाणं संदीप तिकडे, मला तुमची शरम लागते. नाही नाही, संदीप इथंच थांबेन.
शरम करायला लागते. ते नखरे सगळे पुरे करते तर आणि शरम लागते म्हणते मनीषा. नाही नाही, सांग लवकर नाव. सांग सांग मनीषा सांग. लावत होते कुंकू त्यात पडला मोती. लावत होते कुंकू त्यात पडला मोती. संदीप माझे पती सांगा भाग्य मानू किती. संदीप माझे पती सांगा भाग्य मानू किती. अरे वा मनीषा, एकच नंबर. सांगा पुष्पा काकू लवकर लवकर, अजून पण बाया यायच्या राहिल्या. ठीक आहे. हळदी कुंकवाचे निमंत्रण मिळाले काल. हळदी कुंकवाचे निमंत्रण मिळाले काल. जगन्नाथरावांचे नाव घेते कुंकू लावते लाल. जगन्नाथरावांचे नाव घेते कुंकू लावते लाल. आई तुम्ही पण सांगून द्या. नाही नाही मनीषा, सासूला नसतात विचारत नाव. नाही नाही आई, आजच्या दिवशी कोणालाच नाही ठेवावं लागत, सगळ्या सुवासिनींना नाव विचारावं लागते. माय बाई व गंगूबाई कोण अशी करून राहिली. सांग ना नाव, सांग ना. ठीक आहे थांब सांगते. नाव घ्या नाव, आग्रह आहे सगळ्यांचा. नाव घ्या नाव, आग्रह आहे सगळ्यांचा. वासुदेवरावांचे नाव घेते, सण आहे संक्रांतीचा. वासुदेवरावांचे नाव घेते, सण आहे संक्रांतीचा. जमलं जमलं. गंगूबाई चल ना शांताबाईच्या घरी. हो आई, या तुम्ही सविता त्याच्या घरून. तोपर्यंत मी 2-3 बाया झाल्या, मी पण येते. ठीक आहे मनीषा. चलो पुष्पा. बायको बिलेकाची मै अजबची गजब आहे. तिले म्हटलं लवकर लवकर स्वयंपाक कर, इनवती मांडून ठेवलं. माधुरी शिरली काय खिचडी. झाबरूजी तुम्हाला सांगितलं ना आज सर्व स्वयंपाक चुलीवर करायला लागेल म्हणून. गॅस संपला घरातला. आतापर्यंत तुला काय झालं होतं सांगायसाठी. तुला विचारून राहिलो ना मी, चूल कोण पेटवली म्हणून. तुम्हाला समजत नाही काय, गॅस गेला असेल म्हणून बायकोनं चूल पेटवली म्हणून. घे झाबरू, इंधन नाही घरांनी. संक्रांतीचा दिवस, बायको पुरणाच्या पोळ्या काच्यावर करीन, स्वयंपाक काच्यावर करीन. घे टोले आता. आता मै मदत शांताबाईच करू शकते. तिळगुळ घेऊन जातो बहाण्यानं शांताबाईच्या घराकडे. शांताबाईला म्हणतो त्या घरी एखादा सिलेंडर असेल तर देऊन दे मला. झाबरूजी कुठे चालले तुम्ही. काय म्हणता. इकडे पहिले तू, घरातून नको हुकूम सोडू माधुरी. दिसला बापा, बरं झालं मोबाईल बॅगीन दिस. पण मै सासू लहान बोले मले मोबाईल घेऊन ये, घरात नको येऊ. किती काय म्हणा, सासू सासूचे गुण सोडत नाही. पण जाऊ दे. पूजापाठ झालं, 5 बाया बोलावल्या ना हळदी कुंकासाठी. आजच्या दिवशी 5 सुवासिनाच्या तरी ओट्या भरल्या पाहिजेत. ओवी ओजसले जीव घालून दिला आता. चल मस्त तयारी करतो आता, मै सासू येते तोपर्यंत. सविता हाव हाव, आली आली आई. चिंतेश बाबा तुम्ही जाना मग, वावरात चाललो म्हणता ना. शांते तू मस्त घरी मजा करत आणि मला म्हणतो वावरात जाय. कोण काय करू बाई या माणसाचं. आता आपल्या घरी बाया येतात ना हळदी कुंकासाठी 5 जणी. सांगा चिंतेश बाबा, तुम्ही मंदा 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 दे. आणि प्रत्येक बाई आली की त्या बाई समोर तुम्हाला बोलाच लागते. असंही नाही पेपर वाचत बसे माणूस एका जागी की बायका बोलायला लागल्या काय. पेपरात कमी लक्ष, बायकाच्या गोष्टीवर जास्त लक्ष. असे गुण आहेत चिंतेश बाबा तुमचे. आणि तरी म्हणता मला असं म्हणतो मला तसं म्हणतं. जा बरं तुम्ही, नाही तर घरात जाऊन झोपून राहा तुम्ही. ठीक आहे शांते, मी बैर चालला जातो. तुले भारी चाललो ना, थांबतो. तसं नाही म्हणून राहिली ना मी. तन का भल्ला येते तुम्हाला, तन काय आले. बसा आते, काढा हे गाठे गिठे कर ना तू. जाता कामापुरतं थांबायला लावतं मला, आणि काम झालं की जा म्हणतं. जाऊ दे, अधी भैस करायला दे. टाइमपासून आला सगळा. त्या बाया येतील, मी तयारी काहीच नसेल. चिंतेश बाबा तुम्ही थांब शांत थांबा, जा शांत जा. मला तयारी करायला चालली मी. एक काम करतो, अतिच लपून राहतो मी, शांतीला दिसतही नाही. मस्त बायाची उखाणी ऐकतो. एक काम करतो, हे दाराच्या मागून चालला जातो. आई कुठं गेली आई. सविता मी तयारी करून राहिली ना, झालं काय तुझं सगळं. हा हा आई आली मी, करा तुम्ही तयारी आरामात. काकू या या, बाकीच्या बायानी आले. येऊन राहिल्या ना सविता, त्या पण येऊन राहिल्या. मला सांग पहिले, त्या सासूनं वाण चांगलं आणलं ना. काकू आम्ही फक्त ह्या 5 जणीच्या ओट्या भरून राहिलो. नंतर माझी सासू हळदी कुंकू करते ना एक दिवस, मग मोठे मोठे वाण आणते तुमच्यासाठी. मस्त बायाची उखाणे ऐकतो मी आता. कोणा दिसत बी नाही मी अति उभा म्हणून. बापरे चिंतेची बाबा, काय वे चिंतेची बाबा. शांतीसारखा आवाज येऊन राहिला. नाही नाही
मला चालला वाटते तिकडे तिकडे बोलत असेल शांती. हा चिंट्याजी बाबा. शांती, अरे वा, किती सुंदर दिसून राहिली शांती तू. तुमच्या बायकाची तर मजाच मजा आहे तयारी करायची. शांती, सगळ्या बाया सुंदर दिसून राहिल्या असतील. शांती, येऊ काय मी हॉलमध्ये येऊ काय बसायले? चिंतेश बाबा, तुम्हाला म्हटलं ना थांबू नका घरी म्हणून. कोण तुम्ही त्रास देऊन राहिले आज? ये दे ना शांती. पाय ना तू किती सुंदर दिसून राहिली शांती. थांबा चिंतेश बाबा तुम्ही आता. बाबा पाय, शांतीने राजेला सांगितलं. भल्ली शांती नम्री आहे खरंच. माझ्या मनासारखं तर कधीच नाही करू देत. थांब म्हणा शांती तू, मी बी शांताराम हो. आता माझ्या सुनीने सगळ्याच्या वाट्या भरल्या, 5 जणीच्या. आता सांगा ना तुम्ही उखाणे, 5 जणी सांगा लागतात बरं. गंगूबाई, शांताबाई, तू सांग पहिले. आणि सगळ्याजणी उखाणे सांगतो शांताबाई. पाहिबो. हा शांताबाई, त्यापासून सुरुवात कर. सांग सांग लवकर लवकर सांग. आमची बी घरी कामं राहिले शांताबाई. पिंकीचे बाबा राहिले जेवण करायला यायचे. सांग बरं शांताबाई लवकर लवकर. काय करा माय, सांगे त्याला टांगे. थांब मी सांगतो. गणपतीला आवडतात दुर्वा, कृष्णाला आवडते तुळस. गणपतीला आवडतात दुर्वा, कृष्णाला आवडते तुळस. शांतारामरावांचे नाव घेते, आज आहे हळदी कुंकाचा दिवस. शांतारामरावांचे नाव घेते, आज आहे हळदी कुंकवाचा दिवस. आणि त्याला सांगावं लवकर लवकर एक एक जण. ठीक आहे शांताबाई. दिवाळी होती म्हणून बनवले करंजीचे सारण. दिवाळी होती म्हणून बनवले करंजीचे सारण. जगन्नाथरावांचे नाव घेते, हळदी कुंकाचे कारण. जगन्नाथरावांचे नाव घेते, हळदी कुंकाचे कारण. सांग सविता. तुला तर माहिती आहे शांताबाई मला उखाणे येत नाही म्हणून. सांगा बाकीचे सगळ्या जणी, तोपर्यंत पाहतो मी आठवते काय. सांग मनीषा सांग. संसारूपी करंडा मनोरूपी झाकण. संसारूपी करंडा मनोरूपी झाकण. मनीष रावांचे नाव घेते, आशीर्वाद द्यावा आपण. मनीष रावांचे नाव घेते, आशीर्वाद द्यावा आपण. आशीर्वादच आहे मनीषा तुले सगळेचा. गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची कळी. गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची कळी. वासुदेवरावांचे नाव घेते, हळदी कुंकवाच्या वेळी. वासुदेवरावांचे नाव घेते, हळदी कुंकवाच्या वेळी. ऐका. महादेवाची करते पूजा, पार्वतीला देते वाण. महादेवाची करते पूजा, पार्वतीला देते वाण. गणपतरावामुळे आहे मला सौभाग्याचा मान. गणपतरावामुळे आहे मला सौभाग्याचा मान. सविता आठवलं? लवकर सांग. पाहिजे दुखाना शांताबाई नाही. ऐक मग. आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा. आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा. महादेवरावांचे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा? महादेवरावांचे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा? सविता ताई तूच राहिली आता. सांग लवकर लवकर. जवळचं नाव सांग लवकर. ठीक आहे मनीषा सांगते. तिळगुळ घ्या गोड गोड बोला. तिळगुळ घ्या गोड गोड बोला. राजाजीचे नाव घेते, लक्ष देऊन ऐका. राजाजीचे नाव घेते, लक्ष देऊन ऐका. चला मग मंडळी, माया बहिणीले म्हणतो तुम्ही पण उखाणे घ्या. नक्कीच कमेंट करून सांगा. शांताबाई तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ आणते बरं. मजाच मजा आहे आता. तुम्ही चॅनलवर नवीन असाल ना, चॅनल लवकर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला. आणि प्रत्येकाने एक एक उखाणा नक्की पाठवा बरं. चला आणखी एकदा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ खा गोड गोड बोला. शांताबाईचे चॅनल लवकर लवकर सबस्क्राईब करा.